श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तर मंडळी, बोलताना जरा जपून बोलावं, कधी शब्द अर्थ बदलतात. चालताना जरा जपून चालावं, कधी रस्तेही घात करतात. झुकताना कधी जपून झुकावं, कधी आपलेच खंजीर खुपसतात. पाऊल टाकताना जरा जपून टाकावं, कधी फुलेही काटे बनतात. मागताना जरा जपूनच मागावे, कारण आपलेच भाव खातात. नाती जोडताना जरा जपून जोडावे, कधी नकळत धागेही तुटून जातात. स्वप्न पाहणारे डोळे जरी माझे असले तरी त्या स्वप्नांना आकार देणारे तुम्हीच आहात स्वामी. तर मंडळी, आज हा मंत्र आणि हा व्हिडिओ तुमच्यासमोर तुमच्या नशिबाने आला आहे, कारण हा मंत्र तुम्ही कायम जपत राहा. त्यामुळे तुमची परिस्थिती बदलेल. तुम्हाला तुमच्या घरामध्ये एक अलौकिक शक्तीचा वास आहे याचा अनुभव येईल. हा मंत्र तुम्ही जितका जास्त जपताल तितका तुम्हाला फायदा जास्त होईल. या मंत्राने तुमचे पूर्ण जीवनच बदलून जाईल. तुम्हाला प्रचंड धन अचानक मिळेल. ते इतके मिळेल की तुम्हाला जन्मभर कष्ट करण्याची गरज नाही. तुमचे कर्ज नष्ट होईल. त्या कर्जाच्या रकमेची तरतूद स्वामी करतील आणि ते डोक्यावरचे ओझे कधी रिकामे झाले हे तुम्हाला कळणार देखील नाही. कारण हा मंत्र काही सामान्य मंत्र नाही. तुमची चिंता त्वरित मिटून जाईल. हा मंत्र ऐकता ऐकता तुम्ही जर स्वामींना तुमची अडचण सांगितली तर ती चिंता अडचण लगेच दूर होते. स्वामी चमत्कार घडवतात. तुमचा काहीही दोष नसताना एखादी कोर्टाची केस चालू असेल तर मंत्राने तुमची सुटका होईल. मंडळी, एखादी नोकरी असो, एखादा इंटरव्ह्यू असो किंवा नोकरीतील प्रमोशन असो, हा मंत्र ऐकला तर काम होणारच हे नक्की. अट एवढीच आहे, मनात जराही शंका नको. स्वामींना समर्पित होऊन स्वामीचरणी तुम्ही जे मागाल ते मायबाप स्वामी आपल्याला देतील. अनेक भक्तांना याचे अनुभव आले आहेत. स्वामी तुम्हाला कुठे, कधी आणि कुठल्या स्वरूपात दर्शन देतील हे तुम्हालाच कळणार नाही. फक्त प्रचंड स्वामींवर आपली निस्वार्थ भक्ती पाहिजे. स्वामी हे फक्त भक्तीचे भुकेले आहेत. नामस्मरण, जप, मंत्र हेच त्यांना हवे असते. तुम्ही जर हे सर्व केले तर स्वामी तुम्हाला जे काही हवे आहे ते भरभरून देतात. स्वामी फक्त आपल्याला धनधान्य, संपत्ती, पैसा, अडकाच देतात असे नाही, तर आपल्याला आत्मिक समाधान, मनाला स्थिरता, शुभ गोष्टी ज्या आपल्या जीवनात खूप महत्त्वाच्या असतात, मान, सन्मान, पद, प्रतिष्ठा सर्व काही स्वामी देतील. कारण स्वामींचा हा मंत्र साक्षात परमब्रह्माचा मंत्र आहे. त्यामुळे तुमच्या सर्व संकटांचे निवारण या मंत्र जपामुळे होणार आहे. हा मंत्र तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर करणारा मंत्र आहे. हा मंत्र एका कल्पवृक्षाप्रमाणे आहे. या मंत्रामध्ये तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची ताकद सामावली आहे. स्वामी भक्तवत्सल आहेत. आपल्या मायबापांप्रमाणेच ते आपली काळजी घेत असतात. नव्हे तर ते आपले मायबापच आहेत. त्यांनी आपल्याला बाळ मानले आहे. त्यामुळे जर तुम्ही खरी भक्ती केली तर स्वामींचे अस्तित्व तुमच्या आजूबाजूलाच असते आणि ते आपले रक्षण करत असतात. कधी कधी तुम्हालाही असे जाणवते का की आपले संकट हे संपतच नाही आणि त्यावर काहीच उपाय सुचत नाही आणि अचानक असे काही होते की त्या संकटाचे काळे ढग अचानकपणे हवेत विरून जातात. कारण इथेच स्वामी शक्तीचा चमत्कार झालेला असतो. आपले संकट अचानक टळलेले असते किंवा कधीकधी आपण आपल्या मनात म्हणत असतो की असे व्हावे, झाले तर बरे होईल, पण ते काम होण्याची काहीच शक्यता नसते आणि अचानक ते काम होते. तर मंडळी, ही स्वामींची अदृश्य शक्ती तिथे काम करत असते. तर मंडळी, हा स्वामीमय व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. मंडळी, चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे आणि व्हिडिओला लाईक देखील करायचे आहे. मंडळी, हा मंत्र मोबाईलवर लावायचा आहे. डोळे घट्ट मिटून घ्यायचे आहेत. डोळ्यांसमोर स्वामींची मूर्ती आणायची आहे आणि स्वामींना प्रार्थना करायची आहे. हे स्वामी महाराजा, माझे हे संकट दूर कर, माझी ही इच्छा पूर्ण कर, माझे कुटुंब सुखासमाधानाने राहू देत. मंडळी, स्वामी हे भक्तवत्सल आहेत. ते भक्तांवर खूप प्रेम करतात. त्यांनी आपल्या भक्तांना बाळ मानलेले आहे आणि आई बाळाची इच्छा तर पूर्ण करणारच. त्यामुळे स्वामी तुम्हाला नक्कीच मदत करतील. मंडळी, एवढं सगळं करायला अर्धा मिनिट खूप झाला आणि एवढा वेळ तर तुमच्याकडे असेलच. बाकीचा सर्व व्हिडिओ तुम्ही मोबाईलवर सोडून द्या.
तो त्याची पॉझिटिव्हिटी पसरवत राहील. तुम्ही दैनंदिनी कामं करता करता त्या मंत्राचे श्रवण करा आणि मनातल्या मनात जप देखील करा. फायदा नक्कीच होईल. तर पाहूया तो शक्तिशाली रहस्यमय मंत्र काय आहे. तो मंत्र असा आहे. ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. 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 ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात.
ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। 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 ओम दिगंबराय विद्महे
योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्। ओम दिगंबराय विद्महे योगीशराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात्।